तर इकडे जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसलाय। मुंबई नागपूर महामार्गावरील टोल नाक्यावरचे पत्रे सुद्धा उडून गेले आहेत। टोल नाक्यावर लोखंडी अँगल कोसळल्यामुळे दोन्ही लेन बंद आहेत। सुदैवानं कुणालाही यामध्ये दुखापत झाली नसल्याची माहिती आहे। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसलाय। मुंबई नागपूर महामार्गावरील टोल नाक्यावरचे पत्रे अक्षरशः उडून गेलेत। आपण ही दृश्य पाहतोय। टोल नाक्याचं मोठं नुकसान झालंय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत। मंगेश, टोल नाक्याचं मोठं नुकसान झालं, यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये, मात्र नुकसानीचं स्वरूप मोठं दिसतंय आणि या व्यतिरिक्त जिल्ह्याभरात काही महत्त्वाच्या घटना पावसासंदर्भात घडल्यात का? नक्कीच विनोदजी, खरं तर सलग दुसऱ्या दिवशी जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा जो आहे बसल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच या वादळी वाऱ्यामुळे जे आहे नशिराबाद टोल नाक्यावरील पत्रे उडून लोखंडी अँगल जे आहेत ते खरं तर कोसळले। ज्या पद्धतीने पाऊस आल्यामुळे अनेक वाहनं जे आहेत खरं तर या टोल नाक्याखाली थांबतात आणि वाहनांची मोठी वर्दळ जी आहे ते खरं तर टोल नाक्याखाली असते। पण सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी किंवा कोणाला दुखापत झाली नसून एकंदरीतच या टोल नाक्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सद्यस्थितीत 2 लेन जे आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि तातडीने युद्ध पातळीवरती या लेन सुरू करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। तर रावेर असेल, मुक्ताईनगर असेल या तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचा तडाखा हा बसला आहे। केळीच्या बागांचे जे आहे ते प्रचंड असं नुकसान झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर देखील झाडं कोसळली आहे। त्यामुळे काही रस्ते देखील तुर्तास बंद आहे आणि ते रस्त्यावरची झाडं जे आहेत ते हटवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीतच प्रशासनाच्या वतीने देखील रावेर आणि मुक्ताईनगर या तालुक्यामध्ये सतर्कता इशारा जो आहे हा देण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात आली आहे। विनोदजी, धन्यवाद मंगेश दिलेल्या अपडेट्स बद्दल।